राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर आता कोकणातील रिफायनरी प्रकल्प पुन्हा चर्चेत आलाय। अर्थात बारसूऐवजी आता पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली आहे ती नाणारची। नुकतीच नाणार समर्थकांनी फडणवीसांच्या भेटीची मागणी केली आहे, तर आधी रिफायनरीच्या विरोधात असणारे नेते आता समर्थनात बोलतायत। त्यामुळे कोकणातील रिफायनरी झालीच तर ती नेमकी कुठे होणार, रिफायनरी संदर्भात नवीन सरकारची भूमिका काय असणार, कोकणातील रिफायनरीचं भवितव्य काय, जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। नाणार आणि बारसू कोकणातल्या या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पांची आज पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। याचं कारण रिफायनरी समर्थकांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीची केलेली मागणी। हा कोकणासाठी संजीवनी देणारा प्रकल्प आहे, कारण मागील 2 दशकांमध्ये कोकणामध्ये रोजगाराची झालेली वाताहत पाहता युवा पिढीचं जे स्थलांतर मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये होत आहे आणि ह्याचाच परिपाक म्हणून कोकणामध्ये आता हळूहळू वृद्धाश्रम होण्याच्या दिशेने कोकणाची सुरुवात झालेली आहे। आणि यावर जर रामबाण उपाय काय असेल तर रिफायनरी प्रकल्पासारखा, नाणार रिफायनरी प्रकल्पासारखा एखादा भक्कम प्रकल्प कोकणामध्ये येणं ही अपरिहार्यता आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाणार रिफायनरी रद्द करण्याचा मुद्दा होता, तर 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीत बारसू रिफायनरीचा मुद्दा प्रचारात रंगला। आणि आता याच रिफायनऱ्यांची चर्चा महायुतीचं सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा सुरू झाली आहे। एकेकाळी विरोध करणारे बरेच नेते आज समर्थनात उतरले आहेत। कोकणातल्या रिफायनरीची चर्चा होत असताना या रिफायनरीवरून झालेलं राजकारण, रंगलेलं राजकारण सर्वश्रुत आहे। अगदी महाविकास आघाडी असेल किंवा महायुती, अर्थात सर्वच राजकीय पक्ष, त्यांचे नेते यांनी कधी समर्थन तर कधी विरोधात घेतलेली भूमिका ही आपणा सर्वांना ठाऊक आहे। पण त्याच वेळेला आणखीन एक मुद्दा दुर्लक्षित करून चालणार नाही, तो म्हणजे इथल्या जमिनींचा। स्थानिकांव्यतिरिक्त अगदी इथल्या जमिनी ह्या परप्रांतीयांनी घेतल्याची माहिती अधिकारातून देखील वेळोवेळी समोर आलेली आहे। 2019 साली नाणारला टोकाचा विरोध झाला। तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी नाणारमध्ये हा प्रकल्प होणार नसल्याचं सांगितलं, पण नाणारऐवजी काही किलोमीटर अंतरावर असलेल्या बारसूमध्ये रिफायनरी उभारण्यासाठी प्रयत्न सुरू झाले, पण तिथेही विरोध झाला। मात्र आता स्थानिक खासदार नारायण राणेंनी बारसूच्या ऐवजी पुन्हा नाणारचा उल्लेख केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात। अजून काय मी त्याच्याबद्दल कोणाशी बोललो नाही। आता मी संबंधित कंपन्या ज्या आहेत, मी पेट्रोलियम मिनिस्टर आहेत, त्यांच्याशी बोलेन। कंपनीचं काय होकार असेल तर मी सांगतो तुम्हाला, ती कंपनी रत्नागिरी 100% लागेल। कोणाच्याही विरोधाची पर्वा करणार नाही। विधानसभा निवडणूक प्रचारावेळी आणि निवडणुकीच्या निकालानंतर बारसू इथं रिफायनरी होणार नाही अशी भूमिका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं घेतली होती। मात्र उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आता पुन्हा लोकांनी निर्णय घ्यावा असं म्हणत कंपन्यांच्या गुंतवणुकीकडे बोट दाखवलंय। याच्यामध्ये जर लोकांनी परत सांगितलं की आमचे गैरसमज दूर झाले आणि गैरसमज दूर झाल्यामुळे रिफायनरीच्या बाबतीतला आम्ही निर्णय घेतोय, तर शासन सकारात्मक निर्णय घेईल। आणि जर तिथल्या 90% 100% लोकांनी सांगितलं की याचा पुनर्विचार केला पाहिजे, तर ती भूमिका उद्योग मंत्री म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मांडेन आणि जी राणेसाहेबांची पत्रकार परिषद झाली म्हणून आपण सांगता त्यांच्याकडे देखील मांडेन। कोकणात रिफायनरी आली तर तिथल्या भूमिपुत्राला रोजगार उपलब्ध होईल असं मानणारा एक गट आहे, तर कोकणात रिफायनरी आली तर जैवविविधतेने नटलेलं समृद्ध कोकण उद्ध्वस्त होईल अशीही अनेकांना भीती आहे। त्यामुळे या दोन्ही बाजूंच्या मतांचा सारासार विचार करून आणि त्यातल्या राजकारणाला फाटा देत फडणवीस सरकारकडून काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।